मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 7 शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं। मालकांनी आणि पालकमंत्र्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय देखील ठेवला आणि आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे। काही लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत। बहुतांश लोकांना आता हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी मनात घेतलं त्याही पेक्षा चांगलं पुनर्वसन आम्ही देतो। काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू। आणि माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देतो। एकही व्यक्ती शिल्लक ठेवणार नाही की ज्याला आम्ही समाधानी करणार नाही। 100% लोकांचं समाधान हे करण्याचा उद्देश। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, 31 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्यामध्ये काही दिवसापूर्वी कर्जमाफीचा एक जी आर निघालेला होता आणि त्या जी आरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात मोठी माहिती दिलेली होती। आता शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जमाफी ही सर्वांची होणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे व बाकीच्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी ही होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे असताना एका भाषणादरम्यान त्यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे। म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन हे मिळणार आहे व तसेच 31 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता काळजी करायची गरज नाही। आता लवकरच पहिली यादी आलेली आहे, आता दुसरीसुद्धा यादी येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती कळेल। तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू। आणि माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देतो। एकही व्यक्ती शिल्लक ठेवणार नाही की ज्याला आम्ही समाधानी करणार नाही। 100% लोकांचं समाधान हे करण्याचा